हॅलो स्टुडंट्स, मी तुम्हाला ना डिजिटल टेक्निक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे आणि माय नेम इज प्रोफेसर RS घाट. मग डिजिटल टेक्निक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यासाठी तुमचा सब्जेक्ट कोड काय असणार आहे 22-320. यासाठी तुम्हाला 70 मार्क्सचं थिअरी एक्झाम असणार आहे, 30 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकलचं असेसमेंट असणार आहे. तुम्हाला एक्सटर्नल आहे या सब्जेक्टसाठी 25 मार्क्सची. ठीक आहे. देन तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये टोटल किती युनिट्स आहेत? 5 युनिट्स आहेत. आता ते आपण सिलेबस काय काय ते बघूया. फर्स्ट युनिट काय आहे? नंबर सिस्टीम अँड कोड्स. आता जर आपण नंबर सिस्टीम म्हणजे ह्यामध्ये काय काय तुम्हाला शिकायला मिळणार आहे, कुठले कुठले नंबर सिस्टीम्स आहेत. म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीम आहे, बायनरी नंबर सिस्टीम आहे, ऑक्टल आहे, हेक्साडेसिमल आहे. ह्या नंबर सिस्टीम काय आहेत, त्यामध्ये काय यूज केलेलं आहे, कुठले सिम्बॉल्स आपण त्यामध्ये वापरतो आहे, ते यूज करून काय त्याचं फर्दर म्हणजे कन्व्हर्जन कसं आहे हे सगळं आपण ह्यामध्ये बघणार आहे. द नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे तो ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स. आता कुठले कुठले ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे बायनरी नंबर्सवर आपण कसं परफॉर्म करणार आहे हे पण ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे. देन वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट असे दोन काय आहेत, दोन मेथड्स आहेत कॉम्प्लिमेंट करायच्या बायनरी नंबर्सच्या. आणि आपण एकतर वन्स कॉम्प्लिमेंट यूज करूनसुद्धा त्याचं सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करू शकतो आहे बायनरी नंबरचं, किंवा टूज कॉम्प्लिमेंट यूज करूनसुद्धा करू शकतो आहे. मग ते वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट यूज करून बायनरी नंबरची सबस्ट्रॅक्शन कशी करायची आहे हे पण आपण बघणार आहे या चॅप्टरमध्ये. देन कोड्स, BCD, ग्रे, XS3, ASCII हे काय डिफरंट कोड्स आहेत. मग ते कोड्स काय आहेत, त्यामध्ये कुठले कुठले सिम्बॉल्स इन्क्लूड आहेत, ते कोड कसे आपण ॲक्सेस करायचे, ते कसं म्हणजे लिहायचे कसे, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आणि लास्टचा जो पॉईंट आहे 1.5 दॅट इज BCD ॲरिथमॅटिक. त्याच्यामध्ये आपण BCD नंबर्सची ॲडिशन कसं करणार आहे, त्यामध्ये काहीतरी करेक्शन फॅक्टर रिक्वायर्ड असतो आहे, ते कधी ॲड करायचं, मग BCD रिझल्ट करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे कसं चेक करायचं, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहे. हा झाला तुमचा फर्स्ट चॅप्टर. देन सेकंड चॅप्टर जो आहे तो लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिलीज असा आहे. ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठले कुठले लॉजिक बेसिक कुठले कुठले लॉजिक गेट्स आहेत, त्याचं सिम्बॉल काय असणार आहे, त्याचं ट्रूथ टेबल काय असणार आहे, कुठले बेसिक गेट्स आहेत, कुठले युनिव्हर्सल गेट्स आहेत, त्यामध्ये ट्राय स्टेट लॉजिक म्हणजे काय आहे, आपण त्यांना युनिव्हर्सल गेट्सचं जसं का म्हणतो आहे आणि बाकीच्यांना बेसिक गेट्सचं जसं का म्हणतो आहे. जे काय अँड, ऑर आणि नॉट हे तुमचे बेसिक गेट्स, आणि नॅन्ड आणि नॉर हे आहेत तुमचे काय युनिव्हर्सल गेट्स. मग अँड ऑर नॉटला बेसिकच का म्हणायचं, नॅन्ड नॉर गेट्सला युनिव्हर्सल गेट्सच का म्हणायचं, हे सगळं आपण इथं ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर बुलियन अल्जेब्रा, बुलियनचे काय आहेत थेरम आहेत, डी मॉर्गन्स थेरम आहेत, ते आपण शिकणार आहे. देन नेक्स्ट काय लॉजिक फॅमिलीज, डिफरंट लॉजिक फॅमिलीज असतात आणि ते लॉजिक फॅमिलीजला जाण्यापूर्वी काही डेफिनेशन्स आहेत ते स्टडी करणार आहे आपण. म्हणजे नॉईज मार्जिन म्हणजे काय, पॉवर डेसिपेशन म्हणजे काय, फिगर ऑफ मेरिट्स, फॅन इन फॅन आउट, हे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत त्याचं सिम्पल डेफिनेशन्स चेक करणार आहे. आणि TTL CMOS, TTL म्हणजे काय ट्रान्झिस्टर लॉजिक, आणि CMOS म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर लॉजिक. हे दोन लॉजिक काय आहेत हे पण शिकणार आहे ह्या सेकंड चॅप्टरमध्ये. देन थर्ड चॅप्टर दॅट इज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. ह्यामध्ये काय आहेत वेगवेगळे तुमचे स्टँडर्ड काय आहेत, रिप्रेझेंटेशन आहे. एक केमॅपनी करू शकताय, दुसरं आहे ते बुलियन रिप्रेझेंटेशन आहे. बुलियन रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्ही सम ऑफ प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ सम हे दोन मेथड्स आहेत आणि हे दोन मेथड यूज करून कसं तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय हे आपण ह्यामध्ये बघणार आहे. देन केमॅप जो आहे ते केमॅप रिडक्शन टेक्निकनी सुद्धा केमॅप ड्रॉ करायचं असतं. एक तो मॅप आहे ते कसं ड्रॉ करायचं, त्याच्या थ्रू आपण कसं एखादं एक्सप्रेशन जे आहे ते कसं रिड्यूस करू शकतो आहे, कसं मिनिमाइज करू शकतो आहे, हे आपण शिकणार आहे. देन नेक्स्ट जे आहे ते डिफरंट सर्किट्स आहेत बघा, हाफ ॲडर, फुल ॲडर, बायनरी म्हणजे वेगवेगळे हे आहेत सर्किट्स आहेत, ते आपण कसं डिझाईन करणार आहे ते बघणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते एन्कोडर आणि डिकोडर आहे. इथं जर तुम्ही बघितलात तर एन्कोडर आणि डिकोडर. आता वेगवेगळे एन्कोडर ICs आहेत, डिकोडर ICs आहेत.
एन्कोडर म्हणजे काय, डिकोडर म्हणजे काय, हे सगळं आपण इथं शिकणार आहे. देन मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरचं फंक्शन काय आहे, डीमल्टिप्लेक्सरचं फंक्शन काय आहे, त्याचं ट्रूथ टेबल काय असणार आहे, त्यासाठी आपण कुठले ICs यूज करणार आहे, हे सगळं इथं बघणार आहे. देन बफर म्हणजे ट्रायस्टेट लॉजिक म्हणजे काय हे त्याच्यामध्ये फर्स्ट बघणार. देन बफरचं यूज काय असतो आहे, त्यामध्ये कुठले ICs ॲज अ बफर म्हणून वर्क होतात, त्यांचं काय म्हणजे बफरचं ट्रूथ टेबल काय आहे, हे सगळं आपण इथं बघणार आहे. देन फोर्थ जर चॅप्टर तुम्ही बघितलं तर त्याचं नाव काय आहे, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. थर्ड काय होता, कॉम्बिनेशनल होता. आता इथं काय असणार आहे, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय असणार आहे, तुमचं बेसिक मेमरी सेल. म्हणजे तुम्ही फर्स्ट काय शिकणार आहे, लॅच शिकणार आहे. लॅच म्हणजे काय, एक बिट स्टोअर करण्यासाठी जी काय मेमरी लागते आपल्याला त्याला आपण काय म्हणतो आहे, लॅच असं म्हणतो आहे. देन त्याला ते लॅच आहे ते दोन ट्रिगरिंग मेथड्स असतात त्याला, एक एज ट्रिगरिंग असते आणि एक लेवल ट्रिगरिंग असते. मग ते दोन्ही काय आहेत, एज ट्रिगरिंग म्हणजे काय, लेवल ट्रिगरिंग म्हणजे काय, हे बघणार आहे आपण. देन SR फ्लिपफ्लॉप, JK फ्लिपफ्लॉप, हे जे आहेत ते काय डिफरंट टाईप्स ऑफ फ्लिपफ्लॉप्स आहेत. त्या फ्लिपफ्लॉपचं ट्रूथ टेबल काय आहे ते आपण इथं शिकणार आहे. ते कसं वर्क होतं आहे ते बघायचं आहे. देन शिफ्ट रेजिस्टर्स. आता शिफ्ट रेजिस्टरमध्ये काय बघा, तुम्हाला डिफरंट शिफ्ट सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट, पॅरलल इन पॅरलल आउट, हे काय आहेत, 4 डिफरंट कॉम्बिनेशन्स आहेत शिफ्ट रेजिस्टरचे. मग ते आपण त्यामध्ये कसं बिट शिफ्ट होतं आहे, कसं इन होतं आहे, कसं आउट होतं आहे प्रत्येक शिफ्ट रेजिस्टरमध्ये हे बघणार आहे. देन 4 बिट युनिव्हर्सल शिफ्ट रेजिस्टर, हा पण एक शिफ्ट रेजिस्टर आहे, तो कसा वर्क होतो ते पण बघणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे तो काय, काउंटर आहे बघा. काउंटर म्हणजे काउंटर काय नेम सजेस्ट करते, काउंटिंग पर्पजसाठी असणार आहे. मग म्हणजे आपल्याला 1 2 3 4 असं जर काही काउंट करायचं असेल तर त्यासाठी काय यूज करणार आपण, काउंटर. मग तो कसा वर्क होतो आहे, असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय, सिंक्रोनस काउंटर म्हणजे काय, त्यामध्ये कुठले कसं वर्क होतं आहे, हे सगळं आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहे. देन लास्ट चॅप्टर जो आहे तो काय आहे बघा, डेटा कन्व्हर्टर्स अँड PLDs. डेटा कन्व्हर्टर्स म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. मग त्याचे टाईप्स कुठले आहेत, वेटेड रेजिस्टर सर्किट काय आहे, R2R लॅडर सर्किट काय आहे हे बघणार आहे आपण. त्याच्यानंतर DAC IC जो आहे आपला 0808 IC, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, ADCची ब्लॉक डायग्राम काय, टाईप्स काय आहे, त्याचे वर्किंग ऑफ ADC कसं असणार आहे, हे सगळं आपण बघणार आहे. 08 आणि 09 हे जे IC आहेत त्याचं सगळं डिटेल स्टडी करणार आहे, स्पेसिफिकेशन्स वगैरे. देन नेक्स्ट जो आहे तो मेमरी, रॅम, रॉम, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स जे आहेत ते चेक करणार आहे. देन रीड राईट ऑपरेशन कसं होतं ते बघायचं आहे. टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर मेमोरीज बघणार आहे. देन प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस PLDs हे पण शिकणार आहे. CPLD म्हणजे काय आहे, त्याचे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे हे चेक करणार आहे. असं टोटल आपल्याला 5 युनिट आहेत बघा. त्यामध्ये फर्स्ट जो युनिट आहे नंबर सिस्टीम अँड कोड्स असा जो आहे त्याला 8 मार्क्सचं वेटेज आहे. लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिलीज जो आहे त्याला 12 मार्क्स असणार आहेत. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे त्याला 18, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट आहेत त्याला 18 मार्क्स, आणि डेटा कन्व्हर्टर्स अँड PLDs जो आहे त्याला 14 मार्क्स असणार आहे. टोटल 70 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. सगळ्यांना सिलेबस लक्षात आला आहे. देन फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द युनिट नंबर 1, दॅट इज नंबर सिस्टीम अँड कोड्स. आणि नंबर सिस्टीम कुठले कुठले आहेत ते आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.